नमस्कार मित्रहो, लीगल ॲडवाईस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रहो, आपण मागच्या भागात पाहिलं की मॅट्रिमोनियल लॉज जे आहेत म्हणजे घरगुती कलहाचे कायदे आणि या कायद्याअंतर्गत काय काय तरतुदी आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहीत करून घ्यावं लागेल की घरगुती कलह कायदे जे आहेत, मॅट्रिमोनियल लॉज जे आहेत, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, तो आहे पोटगी, ज्याला इंग्रजीमध्ये मेंटेनन्स म्हणतात. तर हे मेंटेनन्स किंवा पोटगी तर ही कशी दिली जाते आणि त्याच्यासाठी कोणते कोणते कायदे आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 125 जे अगोदर होतं ते आता BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता या कायद्यातल्या कलम 144ने त्याची जागा घेतलेली आहे. त्या अंतर्गत पोटगी मागता येते. त्यानंतर हिंदू मेंटेनन्स अँड ॲडॉप्शन ॲक्ट म्हणजे भरण आणि पोषण कायदा, तसं दत्तक विधान कायदा या अंतर्गत देखील पोटगी मागता येते. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हणजे घरगुती हिंसाचाराचा कायदा या अंतर्गत देखील पोटगी मागता येते. हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू विवाह कायदा या अंतर्गत देखील पोटगी मागता येते, परंतु ती पोटगी ही अंतरिम स्वरूपाची असते. त्यानंतर वेगवेगळे कायदे आहेत जे धर्माधारित आहेत. मोहमेडन लॉ आहे, ख्रिश्चन लॉ आहे. तर अशा पद्धतीने आणि त्यानंतर सिनियर सिटिझनशिप ॲक्ट देखील आहे, ज्यामध्ये वृद्ध जे आहेत तर ते तशा प्रकारची दाद मागून त्या कायद्याअंतर्गत आपले अधिकार सुरक्षित करू शकतात, पोटगी मागू शकतात. तर अशा वेगळ्या वेगळ्या कायद्यांना पोटगीची तरतूद केलेली आहे. तर हे जे वेगवेगळे कायदे आहेत त्यामध्ये कशा प्रकारे पोटगीसाठी आपण अर्ज करायचा आहे, त्यामध्ये नेमक्या तरतुदी काय काय आहेत, पोटगी कशी मंजूर होऊ शकते, या वेगवेगळ्या कायद्याच्या अंतर्गत एकाच वेळेस पोटगीचा अर्ज दाखल करता येतो का, की एक केला तर दुसऱ्या कायद्याखाली करता येत नाहीत, अशा अनेक मनामध्ये आपल्या शंका निर्माण होऊ शकतात. त्या शंकांचं निरसन आपण पुढील भागात करूयात. अर्थात BNSचं सेक्शन कलम 144 प्रमाणे मिळणारी पोटगी, जे अगोदर क्रिमिनल प्रोसिजर कोड फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 खाली मागण्यात होते, तिथून आपण सुरुवात करूयात. तुर्तास एवढंच. धन्यवाद. आणि मित्रहो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ही माहिती ऐकत असताना आपल्या मनामध्ये काही कायदेशीर शंका, प्रश्न उपस्थित होऊ शकतात. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा आपल्या शंका, कुशंका आणि प्रश्नांना. ठीक आहे. धन्यवाद.